आज मी नरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष हिंदू जिल्हा परिषद आणि माझ्यासोबत संजयजी सलगर आहेत, पतित पावन संघटनेचे नेते। आज आम्ही एक महत्त्वाचा विषय इथे समोर आणण्याचा प्रयत्न करतो आहोत। शिवाजी विद्यापीठातले घोटाळे, निवडणुकांमधले घोटाळे हा त्याच्यातला मुद्दा आहे। त्यातला एक सिक्वेन्स असा आहे की जून 2010 ते जून 2015 या काळात एक दीपक मुळे म्हणून रजिस्ट्रार होते, जे कधीतरी 2018 मध्ये निवृत्त झाले। ह्या 2010 ते 15 या कालावधीत त्यांनी बेकायदेशीर अवैध नेमणुका केल्या। प्रोफेसर असतील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असा बऱ्याच मोठ्या नेमणुका किंवा रिजेक्शन, म्हणजे जो पात्र होता त्याला नोकरी दिली नाही आणि जो अपात्र होता त्याला दिली, या दोन्हीपैकी गोष्टी झालेल्या आहेत। याचे पडसाद विधानसभेत सुद्धा उमटलेले, तारांकित प्रश्न विचारला गेलेला होता, आश्वासन दिलं गेलेलं होतं। एक महत्त्वाची गोष्ट अशी की विधानसभेची चर्चा झालेली आणि तत्कालीन मंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं की याच्यात मंत्रालयातले अधिकारी जरी इन्व्हॉल्ड असतील तरी आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही, त्यांच्यावर कारवाई करू, असं लेखी आश्वासन होतं। आज घडीला मंत्रालयातले ते कागद पण गायब आहेत, हे मला माहिती अधिकारात मिळालेलं आहे। पहिली गोष्ट म्हणजे हा किती गंभीर विषय आहे हे सांगू इच्छितो। दुसरं, एक धनराज माने समिती आणि नंतर निवृत्त न्यायाधीश शानभाग समिती, अशा दोन समित्या याच्यात एक सरकारने बनवली, दुसरी विद्यापीठाने बनवली। पण या मुळेंच्या विरोधातली कारवाई ते निवृत्त झाल्यानंतर सुरू केली। या एका तांत्रिक मुद्द्यामुळे मुळेंच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला की आता त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही। विद्यापीठाला जर खरंच काहीतरी ही कारवाई करायची इच्छा होती तर म्हणून ती बहुतेक सुप्रीम कोर्टात विद्यापीठ गेलं असावं असा आमचा अंदाज बांधू शकतो आपण। पण झालं असं की मुळातच ते चुकलेलं होतं, त्यामुळे सुप्रीम कोर्टात पण विद्यापीठ हरलं। आता असं वाटतंय की ही नुराकुस्ती आहे, विद्यापीठाला ना मुळेंवर कारवाई करायची आहे, ना मुळेंनी केलेल्या काही ज्या अवैध गोष्टी होत्या त्याच्यावर कारवाई करायची आहे। याचं कारण असं की हा जो धनराज माने साहेबांनी दिलेला अहवाल होता तो माहिती अधिकारात आम्हाला मिळालेला आहे, आपल्याला त्याच्या प्रती पण दिलेल्या आहेत। या नेमणुका ज्या अवैध रीतीने झाल्या त्यांच्यावर कोणावरच कारवाई झालेली नाही। म्हणजे एक उदाहरणार्थ पंकज पवार म्हणून त्यांनी प्राध्यापक नेमले, ते स्वतः मान्य करतात की PhDचे गाईड ही त्यांचं क्वालिफिकेशन नाही। ते लिहून देतात की मला जर उद्या सरकारने नोकरीवरून काढून टाकलं तर मला ते मान्य आहे। 2014 मध्ये झालेली अपॉइंटमेंट आहे, म्हणजे 11 वर्ष ही व्यक्ती पदावर बसते कशी? जर ती क्वालिफिकेशनमध्ये नसेल तर क्वालिफाईड असलेल्या दुसऱ्याला तिथे घ्यायला पाहिजे होतं। अशा किंवा एक सागर डेलेकर म्हणून कोणतरी आहेत, त्यांच्याबद्दल पण संशयास्पद कागदपत्र दिलेली आहेत असं समिती सांगते। पुढे काय झालं? एक नमिता खोत म्हणून कोणतरी ग्रंथपाल घेतल्या, त्यांच्याबद्दल समिती म्हणते की एकच ISBN कोड असलेलं पुस्तक परत यांनी दिलंय, हे काहीतरी चुकीचं आहे। रजिस्ट्रार अधीक्षक पदावरच्या नेमणुकामध्ये टायपिस्ट ज्याचा अनुभव स्टेनोचा आहे त्याला रजिस्ट्रार म्हणून घेतलंय। आणि समितीचा अहवाल स्पष्ट सांगतो की विद्यापीठातल्या जवळजवळ 85% नेमणुका ह्या शैक्षणिक अर्हता, म्हणजे जे काही नियम आहेत, जे काही क्वालिफिकेशन पाहिजे ते डावलून, ते बाजूला ठेवून ज्यांना ऑलरेडी घेतलेलं आहे कर्मचारी म्हणून त्यांनाच रेग्युलराईज केलेलं आहे। म्हणजे ह्याच्यातून काही गोष्टी, काही संशय कसे निर्माण होतात की आपल्या चेल्या बेल्या बगलबच्च्यांना घ्यायचं, नियम वाकडे करून त्यांना कंटिन्यू करायचं, समित्या बनवायच्या, अहवाल घ्यायचे आणि ते तसेच दाबून ठेवायचे, त्याच्याबद्दल कोणीच बोलायचं नाही। आणि मग हळूहळू कधीतरी ती माणसं रिटायर झाली की विषय संपला। असं काहीतरी इथे सुरू आहे का, असा प्रश्न आम्हाला आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, ही मॅनेजमेंट जी कमिटी बसली आहे विद्यापीठात, त्याच्यात बरेच सारे सरकारी अधिकारी आहेत, बरेच विद्यापीठातलेच उच्चपदस्थ अधिकारी आहेत। हे बराच काळ निर्णयच घेत नसतील अशा समित्यांना, अशा अहवालांवरती। उदाहरणार्थ ह्या समित्यांचे अहवाल प्रलंबित आहेत। दुबार प्रमाणपत्र घोटाळा झाला असा विषय, त्याच्यात 2 समित्या बसवल्या, त्याच्यावर निर्णय नाही घेतलेला। प्रश्न असा आहे की इतका काळ जर मॅनेजमेंट कमिटी निर्णय घेत नसेल तर एक तर ते निर्णय घ्यायला पात्र नाही आहेत, त्यांना ते काही जमत नाही आहे, त्यांची ती बौद्धिक क्षमता नाही आहे, मग त्यांनी तिथे बागकाम वगैरे करावं, हे एक राहतं। किंवा दुसरं असं राहतं की काहीतरी भ्रष्टाचार आहे म्हणून या गोष्टी तशाच दाबून ठेवायचा, उशीर होऊ द्यायचा, ज्याचा फायदा नंतर त्या लाभार्थ्यांना, बेकायदेशीर लाभार्थ्यांना होतो का? तिसरा पर्याय तर आम्हाला दिसत नाही। ही दुर्दैवी गोष्ट आहे। विद्यापीठ हे येणाऱ्या पिढ्या घडवण्याचं काम करतं आणि तिथे जर अशा गोष्टी होत असतील तर त्या समाजाच्या हिताच्या दृष्टीने वाईट आहेत। VN शिंदेसारख्यांनी, कुलगुरूंनी, या संदर्भात सचिवांनी, मंत्र्यांनी ह्याच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे।
बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.